पालघर जिल्ह्यातल्या मोठ्या प्रमाणावर दोन्ही हंगामात भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर होते। मात्र डहाणू तालुक्यातल्या पेठ इथल्या 4 महिला बचत गटांनी उन्हाळी भात पिकाऐवजी उन्हाळी भुईमुगाची लागवड 18 एकरांमध्ये केली। भुईमुगाची लागवड केल्याने जमिनीच्या सुपीकतेसोबत एकरी उत्पादनात ही वाढ झाली। एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले। खर्च वजा जाता त्यांना एकरी 22,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय। या बचत गटाच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी आता आपण पालघर जिल्ह्यात जाणार आहोत। डहाणू तालुक्यातील पेठ या गावात दोन्ही हंगामात 100% भाताची लागवड होते। मात्र दरवर्षी दोन्ही हंगामात वर्षानुवर्षे भात पीक घेतल्याने जमिनीची सुपीकता घटत होती, तसंच भाताच्या उत्पादनातही घट होत होती। त्यामुळे कुसबाड इथल्या कृषी विज्ञान केंद्रानं 4 महिला बचत गटांना भुईमुग लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं। तसंच त्यांना भुईमुगाची लागवड कशी करावी याचं प्रशिक्षण दिलं। त्यासोबतच लागवडीनंतर खत, औषधं वापरण्याचा सल्ला दिला। ही लागवड घेत असताना आम्ही अगोदर त्यांना ही लागवड कशी करावी याविषयी आम्ही प्रशिक्षण दिलं। त्या अनुषंगाने काही बचत गटांनी सपाट वाफ्यावरती भुईमुगाची लागवड केलेली आहे, काहींनी रुंद वरंबासरी पद्धत ह्या पद्धतीने लागवड केली आहे। त्या पिकासाठी खताचं व्यवस्थापन कसं असावं, पाण्याचं व्यवस्थापन कसं असावं आणि तणांचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांचा वापर असेल किंवा काही इतर आंतरमशागतीच्या पद्धती असतील त्या आम्ही त्यांना वेळोवेळी त्याचं मार्गदर्शन केलेलं, त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि लागवड केल्यानंतरसुद्धा विशेषतः साधारण 30 ते 35 दिवसांनी आपण त्याला मातीची 40 ते 45 दिवसांनी मातीची भर देणं असेल त्यासाठी आम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलं। त्यानंतर 50 ते 55 दिवसांनी लागवड केल्यापासून त्यामध्ये आऱ्यांची जी संख्या आहे ती वाढवून आणि त्या अनुषंगाने शेंगा जे आहे शेंगांचं प्रमाण कसे वाढेल त्यासाठी आम्ही जो ड्रम जो आहे मोकळा ड्रम किंवा पिंप जो आहे तो त्या पिकावरनं फिरवण्याचं एक जे आहे त्याचं एक प्रशिक्षण घेतलेलं आहे। भुईमुग लागवडीसाठी सावित्रीबाई महिला बचत गट, श्रीसाई महिला बचत गट, सद्गुरू महिला बचत गट आणि समर्थ कृपा बचत गटातल्या सुमारे 40 महिलांनी 18 एकर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड केली। खरीपातल्या भातानंतर भुईमुगाचं पीक घेतल्यानं जमिनीची सुपीकता वाढलीच, त्यासोबतच उत्पादन आणि उत्पन्नातही वाढ झाली आहे। उन्हाळी भात पिकामधनं त्यांना उत्पादन एका एकराला किती मिळतं? साधारण 13 ते 14 क्विंटल इतकं त्यांचं भात पिकतं आणि त्यापासून त्यांना एकूण जो नफा जो आहे एकूण उत्पादन जे उत्पन्न जे आहे ते 16 ते 17,000 रुपये इतकं त्यांना एका एकरापासून उत्पन्न मिळतं। आणि जर उन्हाळी भुईमुग जर त्यांनी घेतला तर त्यापासून साधारण 6.5 ते 7.5 क्विंटल एका एकराला इतकं शेंगा जे आहेत किंवा त्यांना उत्पादन मिळतं। आणि त्यांचा बाजारभावाप्रमाणे त्यांची साधारण इथं 60 ते 70 रुपये किलोप्रमाणे त्यांची ती विक्री करतात आणि काही जे आहेत ते तेलासाठी त्याचा वापर करतात। आता 60 रुपयाचा जरी दर पकडला आणि 7 क्विंटल जरी एका एकरला उत्पादन जर पकडलं आपण आणि त्याचं उत्पन्न जे तर ते साधारण 48,000 रुपये एका एकराला त्यांना त्यापासून मिळतात। आणि खर्च वजा जातात, साधारण एका एकरला खर्च 20 ते 25,000 रुपये इतका एकरी यांना खर्च येतो आणि खर्च वजा जातात त्यांना निव्वळ उत्पन्न जे ते 20 ते 23,000 रुपये इतकं निव्वळ उत्पन्न त्यांच्याकडे शिल्लक राहतं। दोन्ही हंगामात भात शेती तोट्यात जात असल्यानं पेठ गावातल्या 4 महिला बचत गटांनी पीक फेरपालट करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर बचत गटातल्या महिलांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट घेतल्यानंतर भुईमुग लागवडीचा निर्णय घेण्यात आला। भुईमुग लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून गादी वाफे तयार करण्यात आले। त्यानंतर रुंदी, सरी पद्धतीनं, टोकन पद्धतीनं भुईमुगाची लागवड करण्यात आली। 30 बाय 10 सेंटीमीटरवर 20 ते 25 जानेवारी दरम्यान लागवड करण्यात आली। लागवडीनंतर 18 एकरसाठी सुमारे 6 क्विंटल बियाणे लागले। एका एकरमधून सुमारे 22,000 रुपयांचा निव्वळ नफा बचत गटातल्या महिलांना मिळणार आहे। आमच्याकडे भात शेती असून पण आम्हाला ह्याच्या भातामध्ये उत्पन्न भेटत नाही, तोटाच भेटतो। आणि मग आम्ही 2 पाटाचं पाणी आणि पावसाचं पाणी हे दोन्ही वेळेस शेती केली तरी तोट्यातच जातो। मग आम्ही 4 बचत गटांनी एकत्र मिळून ठरवलं की आपण भुईमुग शेतीत लावूया। मग आम्ही असं ठरवता 4 बचत गट कृषी क्षेत्रात गेलो आणि मग कुसारे सरांकडून शिकून घेतलं। मग आम्ही ते कुसारे सर बोलले की भात तुम्हाला परवडतं की नाही? म्हटलं खाण्यातच, फक्त विकण्यात काय नाही भेटत आम्हाला। मग आम्ही ठरवलं की आपण भुईमुग लावूया। भुईमुग लागवडीचा विचार झाल्यानंतर मग आम्ही
शेतीची नांगरणी केली आणि गादी वाफे तयार केले. त्याच्यात सरी पद्धतीने, ते आम्हाला माहिती नव्हतं अगोदर, पण तुषार सरांनी सांगितलं, त्यामुळे मग आम्ही सरी पद्धतीने लावायचा ठरवलं. पण 30 बाय 10 सेंटीमीटरमध्ये लागवड टोकन केलं. लागवड झाल्यानंतर 3 दिवसाने मग आम्ही तणनाशक फवारलं. सरांनी आम्हाला तणनाशक प्रत्येकी 3 गटा मिळून दोघी बायका मिळून एक बॉटल दिल्या होत्या. त्या मग आम्ही तणनाशक त्यांनी सांगितल्याप्रमाणे फवारणी केली. पाण्याचं नियोजन तसेच मग पाण्याचं जसं त्याला आवश्यकता लागेल त्यानुसार आम्ही कॅनलचं पाणी त्याला दिलं आणि थोड्या दिवसाने मग परत खताची मात्रा दिली. अशा प्रमाणे आम्ही भुईमुगाची लागवड केली. भात शेतीमध्ये थोडं आम्हाला काही परवडत नाही, त्याच्यामुळे आम्हाला भुईमुग आम्ही कुसारे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, चांगलं मार्गदर्शन केलं आणि बियाणासुद्धा दिला आम्हाला त्यांनी आणि सांगितलं कोणत्या पद्धतीने लागवड करायची, कशी लागवड करायची ते सर्व आम्हाला ते सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही लागवड केली आणि हे उत्पादनसुद्धा आम्हाला चांगल्या प्रमाणे भेटलं. त्याच्यात लागवड 20 ते 20 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान केली व तसेच 20 ते 25 दिवसांनी बेंडणी केली व 20 दिवसांनी भुईमुगांच्या वेलींना मातीची भर दिली व त्यामुळे भुईमुगाची शेंगांची संख्या वाढली व तसेच 10 दिवसांनी रिकामा पिंप फिरवला. 16 एकरवर आम्ही लागवड केली. किती किलो भुईमुग तुम्ही लागवड केली? 6 क्विंटल वर आम्ही लागवड केली. त्यामध्ये त्या एक बुडाला 25 ते 30 बी तयार झालेलं होतं. किती दिवसांनी उत्पन्न मिळालं तुम्हाला? किती महिने झाले? साधारणतः 4 महिन्यांनी पूर्ण त्याचं तयार झालं उत्पन्न. महिलांनी मिळून शेतीत उतरलो आणि मुगाची लागवड केली. तशी महाराष्ट्रातील सर्व बायकांनी मिळून जर महाराष्ट्रातील सर्व बायका जर शेतीत उतरल्या आणि भुईमुगाची लागवड केली तर चांगली गोष्ट आहे. पेठ इथल्या महिला बचत गटाच्या भुईमुग लागवडीसाठी कृषी विभाग आणि आत्मा यांच्याकडूनही वेळोवेळी सहकार्य मिळालं. महिला बचत गटांच्या माध्यमातून राज्यभरात शेती आणि शेतीपूरक व्यवसायात चांगलं काम होत आहे. राज्यभरातल्या महिला बचत गटांनी शेतीमध्ये सक्रियपणे काम करून प्रक्रिया उद्योग उभारल्यास महिला शेतकरी गटांची मोठी प्रगती होण्यास मदत होणार आहे. रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर.